श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी नेमकी कुठली आहे, काय याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. आता हॉल तिकीट वाटप देखील सुरू झालेले आहे. त्यातच एक बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नेमकी कोणती आहे ते आपण बघूयात. तरी पण तुम्ही आणखीन पण अभ्यास झाला नसेल तुमचा, तुम्हाला अभ्यास करायची इच्छा असेल, चांगले मार्क मिळवायची इच्छा असेल, कमी वेळेत आपल्याला जास्त मार्क मिळवायचे असतील, वेळ कमी राहिलेला आहे, कोणते प्रश्न वाचायचे, कोणते प्रश्न येतील, कोणत्या नोट्स असतील, यासाठी तुम्ही आत्ताच दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा आपलं नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. हे मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगतोय. प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा, फटाफट घाई करा, वेळ कमी आहे. तर बघूयात की विद्यार्थ्यांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे ते. 12वीच्या परीक्षा 10वीच्या जवळ आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना आता ताणतणाव न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता ही समुपदेशन सुविधा काय असते आणि याचा विद्यार्थ्यांना काय लाभ होतो याविषयी माहिती बघूयात. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे विभागीय मंडळाच्या सचिव डॉक्टर मीनाक्षी राऊत यांनी केलेलं आहे. आता परीक्षेमध्ये आल्याजवळ म्हणजे विद्यार्थ्यांना टेन्शन येतं, ताण येतो, तणाव येतो, परीक्षा कशा असतील, काय असतील, बरेच त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात. आता या प्रश्नांना तुम्हाला सामोरे जायची गरज नाही, कारण आता शिक्षण मंडळाने काही सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. यामार्फत तुम्हाला सर्व उत्तरं मिळतील, ते पण घरी बसल्या. कसे मिळतील याची माहिती आपण घेणार आहोत. तर फटाफट नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला 10वी सेमी इंग्रजी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्वांचे IMP नोट्स आणि PDF फाईल भेटतील. ते परीक्षेत येतील आणि जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तर बघा, आता कोणती सुविधा आहे ते आपण बघूयात. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 10वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या 20 तारखेला सुरू होणार आहेत आणि 12वीच्या 10 तारखेला सुरू होणार आहेत. यामध्ये आता विद्यार्थ्यांना टेन्शन येतं, ताण येतो, तणाव येतो. त्यामुळे समुपदेशन सुविधा, विद्यार्थी पालकांना कोणत्याही अडचणी आल्यास सकाळी 8 ते रात्री 8 वेळेत समुपदेशन सुविधा आहे. तुमच्या मनात कोणतीही अडचण असेल, प्रश्न असेल, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. यासाठी बोर्डाने समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे. आता समुपदेशन म्हणजे काय असतं, तुमच्या मनात जो प्रश्न आलाय त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे समोरच्याचं कर्तव्य असतं. आता नेमकं काय आहे, समुपदेशक काय असतो, तर तो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. आता इथे तुम्हाला मी नंबर देतो, या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता. तज्ज्ञ समुपदेशक आहेत बोर्डाकडून. पुणे, जर पुण्यामध्ये असताल योगिनी पाटील आहेत, त्यांचे हे 2 नंबर आहेत. आशुमती देशपांडे, त्यांचा हा नंबर आहे. बारामतीमध्ये श्रेया दिघे, त्यांचा हा नंबर आहे. आयलानगर सुनील मोरे, सुजित भोसले, विजय कुलकर्णी आणि त्यानंतर विजया कुलकर्णी, त्यानंतर सोलापूर निकिता कडाक, त्यांचा नंबर आहे हा. आणि या विभागातून तुम्ही नसताल, दुसऱ्या विभागात असताल, तर तुम्हाला या नंबरवर फोन करायचा आहे. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत तुम्ही या नंबरवर फोन करून तुमच्या काही ज्या अडचणी आहेत तुम्ही त्यांना विचारू शकता. कुठलेही मनातले प्रश्न असतील ते तुम्ही सहजरित्या त्यांना विचारू शकता. म्हणून परीक्षेचा ताण घेऊ नका. परीक्षा येतच जातात, फक्त आपल्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये ठेवा, अभ्यास करा आणि आत्ताच नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला अधिक माहिती, अधिक समुपदेशन, अधिक प्रश्न, IMP प्रश्न मिळतील. ही वेळ आता शिकण्याची नाहीये, तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन करण्याची वेळ आहे. त्यामुळे आता रिव्हिजन करण्यासाठी कमीच प्रश्न पाहिजेत, IMP प्रश्न पाहिजेत आणि नोट्स पाहिजेत. तर लवकरात लवकर नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. स्वामी समर्थ.